नमस्कार, मी अक्षरा पाटील आणि पुस्तक वाचन या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर सुधा मूर्ती यांचं डॉलर बहू या कादंबरीचं वाचन करत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं, कादंबरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 6. अमेरिकेत राहणारा मुलगा मोठ्या सावकाराची मुलगी सून म्हणून आलेली. सगळे नावाजत असलेल्या चामराज कल्याण मंडपात 3 दिवस लग्नाचा थाट चालला होता. फुलांचं भरपूर डेकोरेशन, संगीताचा विशेष कार्यक्रम, आरती अक्षतांचा थाट. सगळेजण असूयेनं लग्नाचं वैभव पाहत होते. घरात लग्नाआधी प्रचंड काम होतं. गिरीशनं बाहेरची सगळी कामं पाहिली आणि विनीतेनं घरची खिंड लढवली. हे जोडपं कुठंही दिसत नसलं तरी नांगराला जुंपलेल्या बैलजोडीप्रमाणे दोघेही अविश्रांत राबत होते. पण डोळ्यांवर पैशाची झापड आल्यामुळे सुरभी आणि गौरम्मांना यातलं काहीही दिसत नव्हतं. त्या दोघींना आता फक्त जमुनाच दिसत होती. लग्नाच्या बस्त्याची खरेदी करताना मात्र चंद्रूनं मुद्दाम सांगितलं, "आम्हा, गिरीशच्या बायकोसाठीही एक उत्तम साडी घे. का? तिला लग्नातली आहेत लुगडी. शिवाय तू अमेरिकेतून आणलेली साडीही आहेच. आता उगाच जास्तीचा खर्च. असू दे, तिच्यासाठी भारी रेशीमच घे." गौरम्मांना हे पटलं नाही, पण मुलगा पैसे देत असल्यामुळे त्या गप्प राहिल्या. चंद्रूनं जांभळ्या रंगाची भारी साडी विनीतेसाठी वेगळी काढली तेव्हा गौरम्मांनी भुवया उडवल्या. 6,000ची साडी? अरे चंद्रू, एवढी महागाईची साडी कशाला रे तिला? न राहून गौरम्मांनी विचारलं. चंद्रू शांतपणे म्हणाला, "अम्मा, मी धारवाडमध्ये असताना हात मोडला होता ते आठवतंय ना? मी त्यांच्या घरचा भाडेकरू होतो. तरीही त्यांनी माझं खूप केलं होतं." जमुनानं मात्र फारसा विचार न करता नवऱ्याचे 50,000 आणि वडिलांचे लाखभर रुपये खर्च करून भरपूर साड्यांची मनसोक्त खरेदी केली. सुरभीनंही हट्टानं 5-6 भारी साड्या घेतल्या. घरी आल्यावर चंद्रूनं विनीतेला तिची साडी दाखवली तेव्हा ती आनंद आणि संकोचानं म्हणाली, "उगाच का माझ्यासाठी एवढी भारी साडी घेतली? मुद्दाम आणलीये मी ती. मी तुमच्या गावी असताना तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं त्याची ही अत्यंत छोटीशी परतफेड आहे." चंद्रूनं सांगितलं. त्याला आठवलं, विनीतेनं मोठ्या हौसेनं जांभळी साडी मागितली असता तिला निळी साडी मिळाली होती. अनेक निराशा सहज स्वीकारणाऱ्या विनीतेच्या दृष्टीनं ही घटना नेहमीसारखीच साधी होती. कदाचित त्यामुळे तिला या घटनेचा विसरही पडला असावा. पण चंद्रूला तो प्रसंग अजूनही जसाच्या तसा आठवत होता. तो मनात म्हणाला, "त्याच वेळी तुझी इच्छा पूर्ण करावंसं वाटलं तरी सामाजिक कारणांमुळं मी माझ्या इच्छेला दडपून टाकलं होतं. आता थोरला दीर या नात्यानं तुला ही साडी देऊन मी माझी इच्छा पूर्ण करतोय." त्याला ठाऊक होतं, आजच्या त्या घरच्या परिस्थितीत विनीता स्वतः मिळवती असूनही अशी भारी साडी विकत घेऊ शकणार नाही. त्याच्या नजरेनं तिच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद टिपला होता. चंद्रूचं लग्न थाटामाटात पार पडलं. सारं बेंगळूरच लग्नाला आलंय की काय असं वाटण्या इतकी गर्दी झाली होती. राजकारणी, धनाढ्य माणसं, अधिकारीही आले होते. दोन्ही मुलांच्या लग्नाचा थाट एकाच लग्नात अनुभवायला आल्यामुळे गौरम्मा अभिमानानं फुलून आल्या होत्या. अगदी तृप्त झाल्या होत्या. त्यातच जमुनाच्या आई निरोपाच्या वेळी डोळे पुसत म्हणाल्या, "गौरम्मा, माझ्या जमुनाला तुम्ही तुमच्या सुरभीसारखीच माना. काही चूक झाली असेल तर क्षमा करा. लग्नात काही त्रुटी राहिल्या असतील तर राग मानू नये." लखलखणाऱ्या प्रत्येक वस्तूला हिराच मानणाऱ्या गौरम्मा विहिनीच्या नाटकी बोलण्यावर भाळल्या. शिवाय त्या बोलण्यासोबत असलेली निरोपाची जरतारी साडी आणि ओटीच्या थाटामुळे त्यांचा त्या बोलण्यातला प्रामाणिकपणावर विश्वास बसला. जी शक्ती पैशांमध्ये आहे ती कधीच गुणांमध्ये नसते. ज्यांच्याकडे पैसे नाही तेच पैशाविषयी उपरोधानं बोलतात. चंद्रूची सुट्टी संपत आली होती. आणखी 10 दिवसांनी त्याला पुन्हा अमेरिकेला जायचं होतं. हनीमूनसाठी चंद्रू आणि जमुना उटी मद्रासला जाऊन आले. विजाच्या कामासाठी जाणं आवश्यकही होतं. बघता बघता चंद्रूच्या निघण्याचा दिवसही आला. गौरम्मांचे डोळे पाण्यानं भरले. आईला अभिमान वाटावा
असा मुलगा आईच्या साऱ्या इच्छा पूर्ण करून निघाला होता. चंद्रूनं सांगितलं, "अम्मा, यानंतर सुरभीच्या लग्नासाठीच मी येईन. जमुनाचा विजा मिळून तिला यायला बरेच दिवस लागतील. विजा मिळेपर्यंत तिला इथेच राहू दे." "राहू दे ना." "अरे, तीच या घरची थोरली सून आहे. आमचे स्वभाव आणि आपल्या घरच्या पद्धतीशी तिलाही जुळवून घ्यायला वेळ मिळेल." चंद्रूच्या विमानानं आकाशात झेप घेताच जमुना थेट माहेरी निघून गेली. निघण्याआधी सासूला तिनं लागवीपणे सांगितलं, "आमच्या घरी फोन आहे ना, अमेरिकेला पोहोचल्यावर ते फोनवर कळवणार आहेत. त्यामुळे आता आईकडेच जाते. लग्नासाठी आलेल्या नातेवाईकांचाही निरोप घेऊन येते. चालेल ना?" "तसंच कर. यायची अजिबात घाई करू नकोस. तेही तुझंच घर आहे ना," गौरम्मा म्हणाल्या. त्यानंतर जमुना आली ती आज मी निघाले म्हणून सांगण्यासाठीच. कोईमतूरची मावशी, दिल्लीचे काका, मुंबईचे मामा अशा सगळ्यांच्या घरी जाऊन ती विजा आल्यावरच परतली होती. गौरम्मांना मात्र ती लटक्या वैतागानं म्हणाली, "छे, अगदी वैताग आलाय मला. सगळे सांगत होते अमेरिकेचा लवकर विजा मिळत नाही म्हणून. म्हणून मी सगळ्या नातेवाईकांना भेटायला गेले होते. आधी ठाऊक असतं तर मी मुळीच गेले नसते. तुमच्या बरोबर आणि सुरभी बरोबर थोडे दिवस का होईना राहायची फार इच्छा होती." अगदी निराशाच झाली. शामन्नांना त्यामागचं नाटक समजलं, पण डॉलर सुनेच्या प्रभावामुळे अंध झालेल्या गौरम्मांना मात्र ते दिसलं नाही. जमुनेचं सारं बोलणं त्यांना शब्दशः पटलं. "असू दे ग, किती निर्मळ मनाची आहेस तू. सुरभीच्या लग्नाच्या आधी मात्र 2 महिने ये. लग्न घरात तूच महालक्ष्मीसारखी वावरली पाहिजेस. लग्नानंतरही 2 महिने राहून जा, म्हणजे माझंही समाधान होईल. आता तू आनंदानं जाऊन ये." विनिता मूकपणे गौरम्मांचं वागणं बोलणं पाहत होती. जमुना तिच्याशी अवाक्षरही बोलली नव्हती. अगदी समोरासमोर येण्याचे प्रसंग आले तरी एखाद्या अपरिचित व्यक्तीबरोबर बोलावं, तसं जमुनाचं बोलणं वागणं होतं. ती गहाणवटीचा व्यवहार करणाऱ्या घरात जन्मलेली मुलगी आहे हे विनितेच्या चलाक बुद्धीला जाणवल्याशिवाय कसं राहील. ती गरीब घरातून आली असली तरी बुद्धीची तिथं कमतरता नव्हती. जमुना अमेरिकेला निघाली. तिला विमानतळावर सोडून आल्यावर गौरम्मा म्हणाल्या, "किती नम्र स्वभावाची आहे ही जमुना. अशी सून मिळवण्यासाठी मागच्या जन्मीचं पुण्यच पदरी असायला पाहिजे." शामन्ना खिडकीबाहेर पाहत होते. त्यांनी जीवनाकडून विवेकाचे धडे घेतले होते. अनुभवातून खूप शहाणपण ते शिकले होते. त्यांच्या मनात येत होतं, जगात गौरीसारखी माणसंच भरपूर असतात. श्रीमंत माणसं भेटली की अवघडल्यासारखी होतात, पण तरीही त्यांचा आदर सत्कार करतात. आपल्यापेक्षा गरीब माणसं भेटली की हीच माणसं त्यांना हीन लेखतात आणि त्यांना अवमानानं वागवतात. खराखुरा स्नेह परस्परांविषयी अशी टोकाची भावना कधीच ठेवत नाही. पण पैशाच्या मोहजाळात गुरफटून गेलेल्या गौरम्मांना मनाच्या तरल स्वरूपाची कल्पना कशी येणार. चंद्रूच्या लग्नानंतर घरात एक नवीन पद्धत सुरू झाली. घरची सून होऊनही अपरिचित असलेल्या जमुनेचं वर्णन सदोदित सुरू झालं. सतत तिच्या असलेल्या नसलेल्या गुणांचा महिमा असलेली गाणी घरभर ऐकू येऊ लागली. एवढ्यावर ते थांबलं नाही. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जमुना आणि विनितेची तुलना सुरू झाली. चंद्रूचं लग्न ठरेपर्यंत विनिता त्या घरची लाडकी सून होती. तिच्या शब्दाला घरात किंमत होती. गौरम्माही मोकळेपणानं म्हणायच्या, "आमची विनिता घरी आली आणि मी निवृत्त झाले बघा." पण आता मात्र त्या भावनेची पुसटशी छायाही त्यांच्या बोलण्या वागण्यात दिसत नव्हती. विनितेलाही ते जाणवत होतं. नाहीतरी जगात धनवंतांची तळी उचलून येळकोटाचा घोष करतात ना. पैसा असेल तर माणसाला सूर्याचं स्थान मिळतं आणि नसेल तर श्वानाची अवस्था प्राप्त होते. हळूहळू घरात नसलेल्या जमुनेचं स्थान प्रत्यक्ष सूर्यासारखं होऊ लागलं आणि विनितेची अवस्था कुत्र्यासारखी झाली. घरी कुणी आलं की चंद्रूचं लग्न, लग्नाचा अल्बम, व्हिडिओ कॅसेट हेच विषय बोलले जात. जमुनाच्या घरच्यांनी दिलेल्या दागिन्यांच्या यादीचं वाचन, जमुनाचा सरळ स्वभाव याचं गुणगान सुरू होई. जमुनेनं आपले सगळे दागिने माहेरी ठेवल्यामुळे ते दाखवता येत नसल्याची खंत न करता गौरम्मा सांगत होत्या, "अहो, आमचं एवढंसं घर, इथं किती चांदीची भांडी ठेवायची. शिवाय नसती जबाबदारी आपण तरी कशाला उगाच अंगावर घ्यायची." हा विषय सुरू झाला
की श्यामण्णा काहीतरी निमित्त काढून घराबाहेर निघून जात. पण स्वयंपाकघरातल्या विनितेनं कुठं जायचं? या विषयात अधिक भर घालण्यासाठी अधूनमधून जमुनेची पत्र येत होती. प्रवासाची वर्णनं, विविध रेशमी साड्यांमधले रंगीबेरंगी फोटो, गाडीच्या मॉडेलची चर्चा, अमेरिकेमधली आश्चर्य यांचा त्यात समावेश असे. असं एखादं पत्र आलं की गौरमांचे पाय जमिनीवर पडेनासे होत. गिरीश आणि श्यामण्णा अलिप्त होऊन जात. सुरभी आणि गौरम्मा मात्र मंत्रमुग्ध होऊन जात. विनितेचा सारा दिवस मात्र खिन्नतेत जात असे. त्या दिवशी अर्धा दिवसच शाळा होती. टीचर्स रूम मध्ये मुलांच्या वर्गापेक्षा जास्तीचा दंगा होता. शाळेतल्या प्रौढ शिक्षिका सुशीला यांना विनितेविषयी विशेष आस्था होती. विनिता मनापासून आपलं काम करते, शक्य तेवढी सगळ्यांना मदत करते, कुणाशी भांडत नाही. मुलांचाही तिच्यावर विशेष लोभ आहे. नेहमी हसतमुख असते. या साऱ्यांचं त्यांना फार कौतुक होतं. त्या विनिताला म्हणाल्या, आपण सगळ्या जणी मिळून मुघले आझम बघायला जायचं. गाणी फार छान आहेत. होय मॅडम, मागं कॉलेजमध्ये शिकताना मी पाहिलाय तो सिनेमा. गाणी फारच चांगली आहेत. विनिता काही क्षण भूतकाळात रमली. धारवाडच्या रिगल थिएटरात मैत्रिणींबरोबर तिनं तो सिनेमा पाहिला होता. किती सुंदर दिवस होते ते. क्लास चुकवून सिनेमाला जाऊन आल्यानंतर कितीतरी दिवस मैत्रिणी लेडीज रूम मध्ये तिला मोहब्बत की छोटी कहाणी पे रोये गायला लावत. लेडीज रूम लगतच्या वर्गात इकॉनॉमिक्सचा कंटाळवाणा क्लास चालला होता. वर्गातल्या मुलांनीही आरडाओरडा केला होता. सर, इकॉनॉमिक्स नको. कॉलेजच्या मधुबाले सारख्या असणाऱ्या लता मंगेशकर कडून मोहब्बत की झुटी ऐकायचं आहे. तसं त्यांनी नोटीस बोर्डावरही लिहून ठेवलं होतं. वर्गातली ती सगळी मुलं आणि मुली आता कुठं असतील? मीही इथं अशी आहे. ते सुंदर दिवस कुठं निघून गेले? मग काय ठरलं? जायचं ना? विनिता भानावर आली. नको, मी घरी सासूबाईंना सांगितलं नाही. पुन्हा कधीतरी येईल. चला हो जाऊया, मी सांगेन तुमच्या सासूबाईंना. जवळ कुणी नाही हे पाहून त्या विनितेच्या कानाशी कुजबुजल्या. विनिता, तुम्हाला आणखीही एक सांगायचं होतं. विनिता ऐकू लागली. काय सांगायचं यांना? तुमचे सासरे किती मानी आहेत हे मला ठाऊक आहे. त्यांचा स्वभावही आम्ही अनेक वर्ष पाहिला आहे. म्हणून मुद्दाम तुम्हाला सांगतेय मी. काय झालं? नाही म्हटलं तरी विनितेच्या आवाजात चिंता टोकावू लागली. 8-10 दिवसांपूर्वी मी मॅटिनीला गेले होते. बाल्कनीमध्ये पुढच्या रांगेत तुमची सुरभी एका मुलाबरोबर बसली होती. ती मला ओळखत नाही, पण मी तिला ओळखते. अंधारात दोघांची बरीच घसट चालली होती. विनितेला कुणीतरी अचानक मस्तकावर प्रहार केल्यासारखं झालं. तो मुलगा कोण होता? तुम्ही त्याला ओळखता काय? होय, आमच्या गल्लीच्या टोकालाच राहतो तो. गोपीनाथ त्याचं नाव. मुलगा दिसायला खूपच देखणा आहे. BSc झालाय. अजून तरी त्याला नोकरी मिळालेली नाही. कुठंतरी पार्ट टाइम नोकरी करतो असं ऐकलं होतं. बाकी मुलगा काही वाईट नाही. कुठलंही व्यसन नाही. तुम्हीच आणखी चौकशी करा. सारं ऐकून विनिता बधीर होऊन बसून राहिली. सुरभीला नवरा अत्यंत देखणा हवा होता. शिवाय तिच्या पत्रिकेप्रमाणे तिला सासू नसलेल्या घरी देणं आवश्यक होतं. त्यामुळे तिचं लग्न जुळायला वेळ लागत होता. उन्हा पावसाची फिकीर न करता सुरभीचे आई वडील, भाऊ तिच्या लग्नासाठी धडपडत होते. एखादं लग्नाचं स्थळ समजलं की विलंब न लावता ते त्यांच्याशी संपर्क साधत. असं असताना सुरभी अशा निरुद्योगी मुलाशी का स्नेह वाढवत आहे? जड मनानं विनिता घराच्या दिशेनं चालू लागली. सिनेमा पाहायचा उत्साह ओसरून गेला होता. भावंडांचं प्रेम न मिळालेल्या विनितेचा सुरभीवर जीव चढला होता. तिलाही आपल्याप्रमाणे चांगला पती मिळावा म्हणून ती दररोज देवाला प्रार्थना करायची. परवाच कुणीतरी म्हणत होतं, दुर्गा परमेश्वरीला नवस बोलला तर मनासारखा पती मिळतो. तिनं सुरभीसाठी नवस बोलला होता. दर्शनाला जाऊन आली होती. येताना देवीच्या प्रसादाच्या काळ्या बांगड्या आणून तिनं सुरभीला दिल्या होत्या. विनितेच्या मनात आलं, खरोखरच सुरभीचा या गोपीनाथवर जीव जडला असेल काय? सुरभीलाच या संदर्भात विचारलं तर? पण कुठलाही चोर आपली चोरी मान्य करत नसतो हे तिला आठवलं. कदाचित अंधारात सुशीला मॅडमनी सुरभीऐवजी आणखी कुणाला तरी पाहिलं नसेल कशावरून? या विचारासरशी विनितेचा गोंधळ उडाला. गिरीशला ही बातमी सांगायचाही तिला संकोच वाटला. ही केवळ फुटकळ बातमी नव्हती.
सुशीलाही उगाच काहीतरी खात्री झाल्याशिवाय बोलणाऱ्या बाई नव्हत्या. प्रत्यक्ष नजरेनं पाहिलं तरी पुन्हा खात्री करून घे म्हणून मोठी माणसं सांगतात ना. आणखी थोडे दिवस वाट पाहणं चांगलं, असं विनितेनं ठरवलं. फार दिवस वाट पाहावी लागणार नाही याची तिलाही तेव्हा कल्पना नव्हती. सोबत नोकरी करणाऱ्या राजलक्ष्मीचं लग्न ठरलं होतं. लग्नानंतर नोकरी सोडून तिला दिल्लीला जावं लागणार होतं. त्यामुळं तिनं राजीनामा दिला होता. राजलक्ष्मीला निरोप देण्यासाठी एक पार्टी द्यायचं ठरवलं. चालुक्यमध्ये पार्टी ठरली होती. संपूर्ण पार्टीची जबाबदारी विनितेवर होती. त्यामुळे विनिता ठरलेल्या वेळेआधी अर्धा तास चालुक्य हॉटेलवर आली. पार्टीची व्यवस्था चालली होती. योग्य त्या सूचना करून विनिता खिडकीकडेच्या टेबलापाशी विसावली. बाहेर उन्हाचा कडाका जाणवत होता. ग्लासभर ज्यूसची ऑर्डर देऊन ती खिडकी बाहेर पाहत बसून राहिली. बाहेरचं दृश्य पाहून ती घाबरी झाली. सुशीला मॅडमनी सांगितलं होतं त्यात आता शंका राहिली नव्हती. तिनं पुन्हा पुन्हा खात्री करून घेतली. होय, तिची नणंद सुरभीच होती ती. एका सुस्वरूप तरुणाबरोबर विडा खात रिक्षाची वाट पाहत होती. तिनं विनितेला पाहण्याचा प्रश्नच नव्हता. रिक्षा थांबली. सुरभी आणि तो तरुण, बहुतेक गोपीनाथ, दोघंही तिथून निघून गेले. आता सुशीला मॅडमनी जे सांगितलं होतं त्यावर अविश्वास दाखविण्याचं कारणच नव्हतं. विनितानंही निर्णय घेतला. यानंतर गप्प बसण्यात अर्थ नाही. घरातल्या वडील माणसांच्या कानावर घालावं हे उत्तम. रविवारचा दिवस. सगळे घरातच होते. विनितेनं सारी हकीकत गिरीशच्या कानावर घातली. गिरीश म्हणाला, अण्णांना सांगितलं पाहिजे. सासूबाईंना सांगायला विनितेला संकोच वाटला. भीती वाटली. अण्णा, एक सांगू? सुरभी माझ्या बहिणीसारखी आहे. खिडकीवरची धूळ झटकत असलेले शामण्णा मागे वळले. विनितेकडे पाहत त्यांनी विचारलं, कशाची पूर्वतयारी ही? मी काही तुला आज ओळखत नाही. सुरभीचं काय? सगळं घरच तुझं नाही काय? तसं नाही. सुरभीची गोपीनाथ नावाच्या मुलाशी बरीच मैत्री आहे म्हणे. मैत्री? कशा प्रकारची मैत्री? तुला कोणी सांगितलं? सुशीला मॅडमनी सांगितलं. पण त्यावेळी मी त्यावर विश्वास ठेवला नाही. काल मीही पाहिलं. परसातून आलेल्या गौरम्मा मागं उभ्या असल्याचं विनितेनं पाहिलं नव्हतं. त्यांनी विचारलं, कोण हा गोपीनाथ? काय करतो? गौरम्मांच्या स्वरातल्या कठोरपणानं विनिता घाबरी झाली. परक्या व्यक्तीनं आपल्या पिल्लांना हात लावल्यावर मांजरीला राग येतो तसा तो राग होता. मला नक्की ठाऊक नाही, पण BSc झालाय आणि पार्ट टाइम नोकरी करतो असं समजलं. आपल्याला कळू न देता मुलाला भेटली ही. आपली सुरभी अशी नाहीच. गौरम्मांच्या मातृहृदयानं ग्वाही दिली. आपली सुरभी असे वागणं शक्यच नाही. आपण सुरभीलाच विचारूया. उगाच अपसेट व्हायचं कारण नाही. एवढं बोलून शामण्णांनी विषय तिथंच थांबवला. गौरम्मा अपार दुःखात बुडून गेल्या होत्या. सुनेनं हे गुपित शोधून काढल्यामुळे त्यांच्या दुःखाची तीव्रता वाढली होती. सुरभीनं किती मामुली मुलगा शोधला याचं दुःख त्यांना पराकोटीचं झालं होतं. चंद्रू अमेरिकेहून येऊन गेल्यापासून आणि जमुनेचे तिकडचे फोटो पाहिल्यापासून त्यांचा आणखी एक विचार पक्का होत चालला होता. कर्ज काढावं किंवा प्रसंगी घर विकावं लागलं तरी हरकत नाही. सुरभीचं अमेरिकेत असलेल्याच मुलाशी लग्न लावून दिलं पाहिजे. तिनंही वैभवपूर्ण जीवन जगलं पाहिजे. पण शामण्णांचे विचार वेगळेच होते. त्यांना वाटत होतं, हा गोपी खरोखरच चांगला मुलगा असेल आणि त्याची कष्ट करायची तयारी असेल तर सुरभीच्या मनाप्रमाणे तिचं त्याच्याशी लग्न लावून द्यायला काहीच हरकत नाही. फार तर त्याला नोकरी लागेपर्यंत थांबावं लागेल. सुरभी आपली एकुलती एक मुलगी. ती सतत आपल्या समोर राहील. तिच्या अडीअडचणीच्या वेळी आपणही मदत करू शकू. देवळातून घरी परतलेल्या सुरभीला घरातल्या बदललेल्या वातावरणाचा वास आला. संतापानं गौरम्मा लालबुंद झाल्या होत्या. खिन्न होऊन काम करणारी वहिनी, नेहमीपेक्षा वेगळ्या मूडमध्ये असलेले अण्णा. घरात गोपी प्रकरण समजलं असेल काय? वहिनीच नोकरीच्या निमित्तानं घराबाहेर पडत असते. या विनिता वहिनीनंच सांगितलं असेल. तिचं वय गोपीच्या प्रेमात पडायचंच होतं. सारं जगच तिला प्रेममय वाटत होतं. देखण्या गोपीनंही नोकरीचा गंभीरपणे विचार केला नव्हता. शिक्षणात बेताचा असला तरी सगळे त्याच्या स्वभावाविषयी बरं बोलत होते. कॉलेजमध्ये असल्यापासून त्या दोघांची ओळख होती. घरात सांगायची त्यालाही भीती वाटत होती. त्यामुळे चोरून त्यांच्या भेटी होत.
तूर्त गोपी एका कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये पार्ट टाइम शिकवण्याची नोकरी करत होता. त्यानं अजून लग्नाचाही विचार केला नव्हता. गौरव माना यातलं काहीच उमजत नव्हतं. सुरभीनं त्यांना आपल्याला गोपीविषयी जे वाटतं ते सांगितलं. सारं ऐकून त्या आणखी दुःखी झाल्या. म्हणाल्या, सुरभी, तू अजून लहान आहेस. तुला काहीही कळत नाही. गोपीशी लग्न केलंस तर काय मिळणार आहे तुला? एक एक पैसा साठवत संसार करावा लागेल. विनिताचं पाहतेस ना, किती राबावं लागतं तिला. एवढं करून जेमतेम 4,000 रुपयेही पगार नाही मिळत. अमेरिकेच्या हिशेबानं पाहिलं तर $100 सुद्धा पगार मिळत नाही. तेच जमुनेचं पाहिलंस की नाही, ती इथं येईल तेव्हा लाखो रुपये सहज खर्च करेल. फोटोमध्ये पाहिलंच ना, कसल्या भारी गाड्या आणि घरं. तुला सुखानं जगायचं असेल तर या दरिद्री प्रेमाचा नाद सोडून दे. सुरभीवर प्रभाव टाकण्यासाठी त्यांनी पुन्हा अमेरिका पुराण सुरू केलं. स्वयंपाकघरातून सारं ऐकणाऱ्या विनितेच्या स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. काय सांगते ही आई मुलीला? ज्याच्यावर मन बसलं त्याच्याशी लग्न करायचं की जिथं डॉलरचा ओघ आहे तिथं करायचं? संध्याकाळी घरी आलेला गिरीश सांगत होता, अम्मा, सगळीकडे मी चौकशी केली. गोपी चांगला मुलगा आहे. आई नाही. वडील अत्यंत सभ्य आहेत. वडील कारकून म्हणून निवृत्त झाले. हा एकुलता एक मुलगा. कसलंही व्यसन नाही. कम्प्युटरचं ज्ञान आता घेतोय. नोकरी निश्चित मिळेल. कुठली नोकरी मिळेल? किती पगार मिळेल? ऑपरेटर होईल. आणखी कष्ट घेतले तर आणखी चांगली नोकरी मिळू शकेल. कम्प्युटर सेल्स लाईनीत शिरला तर चांगलं जगता येईल एवढं नक्की कमावू शकेल. मला वाटतं विचार करायला काही हरकत नाही. तुझ्या मुलीला तू दिली असतीस का अशा मुलाला? न जन्मलेल्या मुलीला मध्ये आणून हा प्रश्न विचारला तर मी काय उत्तर देऊ अम्मा? तरीही सांगतो, माझ्या मुलीनं गोपीसारख्या मुलावर प्रेम केलं तर मी तिचं मन न मोडता जरूर लग्न लावून देईन. तू देशील पण मी देणार नाही. मला अमेरिकेत नोकरी करणारा जावई पाहिजे. आईच्या स्वभावाची कल्पना असल्यामुळे गिरीश गप्प बसला. आईला प्रेमाविषयी सांगणाऱ्या सुरभीला मात्र आईचं बोलणं तत्क्षणी पटलं. सासूचं डॉलर प्रेम अपरिचित नसलं तरी आजच्या त्यांच्या वागण्यामुळे विनितेच्या मनावर आघात झाला होता. गोपी प्रकरणामुळे गौरम्माही सावध झाल्या. त्यांनी अनेक विवाह एजंटशी संपर्क साधला आणि सांगितलं, आम्हाला इथला मुलगा नको, परदेशात, त्यातही अमेरिकेतलं स्थळ सांगा. कितीही खर्च झाला तरी चालेल. आपली मुलगी सुखात राहावी असं कुठल्याही आईला वाटणं स्वाभाविकच म्हटलं पाहिजे. सुनेनं सुखात राहावं असं वाटणं मात्र अस्वाभाविक आहे. मुलांना कर्जाच्या खड्ड्यात लोटून मुलींना स्वर्गसुखाच्या शिखरावर चढवणं योग्य असं कोण म्हणेल? शिवाय सुख समाधान ही काही पैसे खर्च करून मिळणारी गोष्ट नव्हे. डॉलरही ते देऊ शकत नाही. तरीही ही गौरी अशी का वागते? श्यामण्णा अधिकच गंभीर होत होते. गौरम्मांनी मात्र कुणाचंच ऐकायचं नाही असा अचल निर्धार केला होता. एजंट्स ही तोंडापुढे सांगायचे, ठीक आहे, तसं स्थळ असेल तर जरूर कळवू. मागं मात्र म्हणायचे, गौरम्मांचा नवा विक्षिप्तपणा पाहिलात ना. सोवळ्या ओळ्याचा अवडंबर, हातात काचेच्या बांगड्या आणि आंबाडा घालणाऱ्या गौरम्मा मुलगा अमेरिकेत गेल्यावर किती बदलले आहेत. जगात तेवढा एकच देश आहे, इतर सगळी माणसं भिकारी आहेत अशा प्रकारे बोलतात या. नाविकानं एकाग्रपणे ध्रुव ताऱ्यावर लक्ष ठेवावं तसं त्या केवळ अमेरिकेवर डोळा ठेवून होत्या. गोपी प्रकरणानंतर मायलेकींनी विनितेशी बोलणं कमी केलं. त्यांना वाटलं हिनंच गिरीशचे कान फुंकून सुरभीचं गोपीशी लग्न का करू नये हे पटवलं असावं. लग्न ठरवणारे एक दलाल लक्ष्मणराय एक दिवस त्यांच्या घरी आले. श्यामराय, माझ्या मित्राचा राजारायांचा मुलगा अमेरिकेत राहतो. शेखर त्याचं नाव. त्याला विचारणार काय सुरभीसाठी? स्वयंपाकघरात चुलीवरचं दूध अगदी उतू येत होतं. तिथं दुर्लक्ष करून गौरम्मा लगबगीनं उठल्या. पायात येणाऱ्या साडीच्या निऱ्यांकडे दुर्लक्ष करत त्या बाहेर धावल्या. त्यांच्या कानावर अमेरिका हा परवलीचा शब्द पडला होता. पुराणात कृष्णाच्या बासरीच्या स्वरांनी वेडावून गोपीकडे धावत यायच्या असं वर्णन करतात. तीही असलीच काहीतरी मंत्रशक्ती असावी. आपल्या सुरभीची पत्रिका द्या. थोडं थांबा बघू. लक्ष्मणराय, त्यांच्या अपेक्षा काय आहेत ते तरी समजू द्या. श्यामांना म्हणाले, त्यांच्या सगळ्या अपेक्षा आम्हाला मान्य आहेत. गौरम्मा मध्येच म्हणाल्या, त्यांच्या अपेक्षा बेताच्याच आहेत. हिराच्या कुड्या
अमेरिकेचं तिकीट, 2 किलो चांदी, 50 तोळं सोनं एवढं मला ठाऊक आहे. शिवाय 3 दिवसांचं चांगलं लग्न, योग्य तो मानपान, हुंडा मात्र अजिबात नको. बापरे, फार झालं हे. 2-3 लाखांचं बजेट झालं, शामण्णा म्हणाले. तिकडं लक्ष न देता गौरम्मा म्हणाल्या, नाहीतरी आम्हाला कुठं 4-2 मुली उजवायच्या आहेत. ते मागतील तेवढं सगळं आम्ही देऊ. मुलांना आम्ही शिक्षण दिलंय ना, ते फेडतील बहिणीच्या लग्नाचं कर्ज. गरज पडली तर घरही विकायला हरकत नाही. गौरी, काय बोलतेस तू? या वयात घर विकून आपण काय करायचं? अमेरिकेला जायचं की भाड्याचं घर घेऊन राहायचं? माणसानं अंथरूण पाहून पाय पसरायला पाहिजेत. आपण या फंदात पडायला नको. शामण्णांनी नाना प्रकारे विनवलं. तरीही गौरम्मांनी आपला हेका सोडला नाही. आपण भाड्याच्या घरात राहू, पण माझ्या मुलीनं अमेरिकेत सुखात राहिलं पाहिजे. लक्ष्मणरायांनी मध्यस्थी स्वीकारली. दुसऱ्या दिवशी शेखर येत असल्याची त्यांनी बातमी आणली. गौरम्मा हरखून गेल्या. लेकीचं लग्न ठरल्यासारखा त्यांना आनंद झाला. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं, कादंबरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.